स्वाध्याय इयत्ता 8वी विषय विज्ञान पाठ 2 आरोग्य व रोग। प्रश्न पहिला, फरक स्पष्ट करा। संसर्गजन्य व असंसर्गजन्य रोग। संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग। संसर्गजन्य रोग दूषित हवा, पाणी, अन्न आणि वाहक कीटक व प्राणी याद्वारे पसरणारे रोग म्हणजेच संसर्गजन्य रोग होय। असंसर्गजन्य रोग संसर्ग किंवा संक्रमणातून न पसरणारे रोग म्हणजे असंसर्गजन्य रोग होय। हे रोग बाह्य गोष्टीमुळे होतात। हे रोग आंतरिक गोष्टीमुळे होतात। हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतात। हे रोग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत नाहीत। दूषित अन्न, हवा, पाणी किंवा वाहक याद्वारे हे रोग पसरतात। हे रोग मुख्यतः आनुवंशिकतेने जननाकडून पसरतात। परिसराची स्वच्छता राखल्याने हे रोग कमी होऊ शकतात। परिसराची स्वच्छता राखल्याने हे रोग कमी होत नाहीत। उदाहरणार्थ कॉलरा, मलेरिया। उदाहरणार्थ मधुमेह, गलगंड। प्रश्न 2, वेगळा शब्द ओळखा। हिवताप, कावीळ, हत्तीरोग, डेंग्यू। वेगळा शब्द कावीळ। कावीळ या आजाराव्यतिरिक्त इतर आजार हे डासांद्वारे होणारे आहेत। प्लेग, एड्स, कॉलरा, क्षय। वेगळा शब्द एड्स। एड्स या आजाराव्यतिरिक्त इतर आजार विषाणूजन्य आहेत। प्रश्न 3, 1 ते 2 वाक्यात उत्तरे द्या। संसर्गजन्य रोग पसरविणारे माध्यम कोणकोणते? उत्तर, संसर्गजन्य रोग हे दूषित हवा, पाणी, अन्न किंवा कीटक व प्राणी यासारख्या वाहकाद्वारे पसरतात। त्याचबरोबर रोग्यांच्या थुंकीतून त्यांच्या सहवासात दीर्घकाळ राहिल्याने, रोग यांच्या वस्तू वापरल्याने, रुग्णांसाठी वापरलेल्या सुया ही कारणे सुद्धा संसर्गजन्य रोग पसरविण्यास कारणीभूत आहेत। असंसर्गजन्य रोगांची पाठाव्यतिरिक्त कोणती नावे तुम्हाला सांगता येतील? उत्तर, अल्झायमर, अस्थमा, मोतीबिंदू, दीर्घ फुफ्फुसाचे रोग, दीर्घ वृक्क रोग, धमनी ताठरता इत्यादी। मधुमेह, हृदयविकार यांची मुख्य कारणे कोणती? मधुमेहाची मुख्य कारणे तंबाखू व गुटखा यांचे सेवन, धूम्रपान, मद्यपान, आहारात तंतुमय पदार्थांचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, आनुवंशिकता इत्यादी। हृदयविकाराची मुख्य कारणे धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठकीचे काम, आनुवंशिकता, ताणतणाव, रागीटपणा व चिंता। प्रश्न 4, तर काय साध्य होईल किंवा तर काय टाळता येईल किंवा तर कोणत्या रोगांना आळा बसेल? कृती
काय साध्य होईल? काय टाळता येईल? कोणत्या रोगांना आळा बसेल? कृती: पाणी उकळून व गाळून पिणे. काय साध्य होईल? पाणी स्वच्छ व शुद्ध होईल. संसर्गजन्य रोग टाळता येईल. कावीळ, अतिसार, पटकी, विषमज्वर या रोगांना आळा बसेल. कृती: धूम्रपान, मद्यपान न करणे. शरीरातील फुफ्फुसे यकृत स्वस्थ राहील. असंसर्गजन्य रोग टाळता येतील. कर्करोग, हृदयविकार या रोगांना आळा बसेल. कृती: नियमित संतुलन आहार घेणे व व्यायाम करणे. यामुळे शरीर निरोगी तसेच वजन संतुलित राहील. ताणतणाव, स्थूलत्व, राग टाळता येईल. मधुमेह, हृदयविकार रोगांना आळा बसेल. कृती: रक्तदानापूर्वी रक्ताची योग्य प्रकारे तपासणी केली. रोगांचे निदान होईल. रक्तामार्फत पसरणारे रोग टाळता येतील. HIV, डेंग्यू, हत्ती रोगांना आळा बसेल. प्रश्न 5. परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे द्या. गौरव 3 वर्षाचा आहे. तो व त्याचे कुटुंबीय साधारण वसाहतीत राहतात. सार्वजनिक शौचालय त्यांच्या घराजवळच आहे. त्याच्या वडिलांना मद्यपानाची सवय आहे. त्याच्या आईला संतुलित आहाराचे महत्त्व नाही. वरील परिस्थितीत गौरवला कोणकोणते आजार उद्भवू शकतात? वरील परिस्थितीत गौरवला विषमज्वर, कर्करोग, मधुमेह इत्यादी आजार उद्भवू शकतात. आ. त्याला व त्याच्या पालकांना तुम्ही काय मदत कराल? त्याला व त्याच्या पालकांना स्वच्छतेचे व आहाराचे महत्त्व पटवून देऊ. त्यांच्या अभावाने होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता निर्माण करू. सततच्या मद्यपानाने शरीरावर होणारे दुष्परिणाम समजावून सांगू. इ. गौरवच्या वडिलांना कोणता आजार होण्याची शक्यता आहे? गौरवच्या वडिलांना कर्करोग होण्याची शक्यता आहे. प्रश्न 6. खालील रोगांवरील प्रतिबंधात्मक उपाय लिहा. अ. डेंग्यू. डासांना आळा घालणे हा एकमेव उपाय रोगाला पसरण्यापासून थांबवू शकतो. घराच्या आजूबाजूला पाणी साठवू न देणे, वेळच्या वेळी साठलेले पाणी रिकामे करणे या गोष्टी त्यांना प्रतिबंध करू शकतात. संपूर्ण अंगभर कपडे घातल्याने डासांपासून आपले संरक्षण होऊ शकते. या व्यतिरिक्त इतर प्रतिबंधात्मक उपाय पाहूया. 1. डेंग्यू या आजाराचे नियमित सर्वेक्षण करणे. 2. उद्रेकग्रस्त गावात शीघ्र ताप सर्वेक्षण करणे. 3. हिवतापासाठी रक्त नमुने गोळा करणे आणि त्यांची तपासणी करणे. 4. उद्रेकग्रस्त भागातील संशयित डेंग्यूच्या रुग्णांपैकी 5% रुग्णांचे रक्तजन नमुने संरक्षण रुग्णालयामध्ये विषाणू परीक्षणासाठी पाठविणे. 5. उद्रेकग्रस्त गावात धूर फवारणी करणे. 6. डेंग्यूचा रोगवाहक शोधण्यासाठी कीटकशास्त्रीय सर्वेक्षण करणे. 7. भांडी तपासणी सर्वेक्षण करून घर निर्देशांक काढणे.
8. ज्या भांड्यांमध्ये लेडीजच्या आळ्या आढळून आल्या आहेत ती सर्व भांडी रिकामे करणे. कर्करोग. 1. तंबाखू व मद्यपान सेवन पूर्णपणे बंद करणे. 2. संतुलित व पौष्टिक आहार घेणे. 3. व्यायाम करणे व स्थूलपणा टाळणे. 4. जननांगाची स्वच्छता राखणे. 5. योग्य लैंगिक शिक्षण देणे. 6. आहारात मिठाचे प्रमाण कमी करणे. 7. अवयवांचे व शरीराचे स्वपरीक्षण करणे. 8. ज्या व्यवसायामध्ये कर्करोग होण्याची संभाव्यता असते अशा कामगारांनी संरक्षणात्मक उपकरणाचा वापर करावा. 3. एड्स. 1. मादक पदार्थाचे सेवन करू नये. 2. गुप्तरोग झाला असल्यास त्यावर डॉक्टरांकडे जाऊन त्वरित उपचार करावा. 3. सलूनमध्ये दाढी करून घेताना किंवा वस्त्रा फिरवण्यापूर्वी नवीन ब्लेड वापरले आहे का याची खात्री करून घेणे. 4. अंगावर गोंदवून घेताना नवीन सुया वापरल्या जातील याकडे लक्ष द्यावे. 5. रक्त घेण्यापूर्वी ते HIV संक्रमित नसल्याची खात्री करून घ्यावी. 6. दूषित सुया, इंजेक्शन यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. 7. लैंगिक संबंध ठेवताना योग्य ती सावधगिरी बाळगावी. 8. लैंगिक शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करावी. प्रश्न 7. महत्त्व स्पष्ट करा. संतुलित आहार. सुखी जीवनासाठी निरोगी शरीर महत्त्वाचे व निरोगी शरीरासाठी संतुलित आहार घेणे महत्त्वाचा. संतुलित आहार घेणे म्हणजे योग्य जीवनशैली अंगीकारणे होय. संतुलित आहाराने वजन नियंत्रित राहून अनेक आजारांना आळा घालता येतो. संतुलित आहाराने सुदृढता मिळते व जीवनध्येय गाठण्यास सहज शक्य होते. आपले शरीर निरोगी राहते, आपला राहणीमान दर्जा उंचावतो व सुखी आनंदी जीवन मिळते. संतुलित आहार पोषक गरजा भागवतो. व्यायाम किंवा योगासने. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम किंवा योगासने अतिशय महत्त्वाचे आहे. व्यायाम करणाऱ्या व्यक्तीचे शरीर निरोगी असून अशा व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगतात. व्यायाम करणाऱ्यांच्या शरीरात रक्तप्रवाह वेगाने वाहत असतो आणि त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम केस आणि नखांवर प्रतिबिंबित होतात. शरीरात डाव्या आणि उजव्या भागामध्ये योग्य समन्वय साधण्यासाठी व्यायामाची गरज असते. नियमित व्यायाम करणाऱ्यांची ऊर्जा पातळी चांगली असते व ते उत्तम कार्यक्षमतेने व्यायाम करू शकतात. व्यायामाने शरीरातील चयापचय क्रिया उत्तम चालते. व्यायामाने मन सकारात्मक बनते तसेच व्यक्तीची हाडेही मजबूत बनतात. व्यायाम करणाऱ्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. त्यामुळे वारंवार होणारे अपचन, सर्दी, खोकला यासारख्या संसर्गजन्य रोगांपासून ते दूर राहतात आणि कर्करोग, हृदयविकार, रक्तदाब अशा गंभीर विकारांपासून ते मुक्त असतात. प्रश्न 8. यादी करा.
विषाणूजन्य रोग, अतिसार, इन्फ्लुएंझा, इबोला विषाणू रोग, कांजण्या, गालफुकी, गटसर्प, चिकनगुनिया, डांग्या खोकला, डेंग्यू ताप, धनुर्वात, स्वाईन, इन्फ्लुएंझा, देवी, गोवर, रुबेला, पोलिओ, रॅबिन, हेपेटिटिस, एड्स, हिवताप. जीवाणूजन्य रोग, विषमज्वर, पटकी, डिफ्थेरिया, धनुर्वात, क्षयरोग, कुष्ठरोग, निमोनिया, प्लेग. कीटकांमार्फत पसरणारे रोग, चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया, झिका व्हायरस, प्लेग, रिकेट्सिया, हत्तीरोग, पिवळा ताप. अनुवंशिकतेने येणारे रोग, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, मार्फन सिंड्रोम, हिमोक्रॅमेटोसिस, हृदयरोग, उच्च रक्तदाब, कर्करोग, स्थूलत्व, मधुमेह, अल्झायमर रोग इत्यादी. 9. कर्करोगावरील आधुनिक निदान व वैद्यकीय उपचार पद्धती विषयी माहिती लिहा. गर्भाशयाचा व तोंडाचा कर्करोग यांचे प्रमाण वाढते असून या दोन्ही जागा तपासता येत असून यांचे निदान कर्करोगाच्या पूर्वप्राथमिक स्थितीतही करता येते. गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग ओळखण्यासाठी त्याच्यावर पेशी काचपट्टीवर पसरवून विशेष परीक्षेसाठी पाठवितात. याला पॅप तपासणी म्हणतात. त्यात कॅन्सरपूर्व स्थिती स्पष्ट कळते. प्रसाराआधीच्या अवस्थेत किंवा गर्भाशयावर शस्त्रक्रिया करून मोठा धोका टाळता येतो. रक्त तपासणी विशिष्ट विषाणूची चिन्हे दिसल्यास रोगाबद्दल पूर्वसूचना मिळते. तोंडामध्ये चट्टा आला असेल तर त्याचीही अशीच तपासणी करून लवकर उपचार करता येतात. सोनोग्राफीच्या साहाय्याने पोटातील कर्करोग लवकरात लवकर कळून येतो. कर्करोग पेशी तपासणी. यामध्ये कर्करोगाच्या गाठीचा नमुना घेऊन सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासला जातो. नमुना घेण्यासाठी प्रत्यक्ष छोटा तुकडा काढून किंवा सुईने अंतर्गत गाठीचा नमुना घेणे यापैकी योग्य ते यंत्र वापरावे लागते. काही बाबतीत गाठ किंवा उतरण खरडवून किंवा झाडून पेशी घेतल्या जातात. प्रत्येक कर्करोग या प्रमाणे त्याचे योग्य तंत्र ठरलेले आहे. या तपासणीनंतर कर्करोगाचे प्राथमिक निदान, प्रकार, आक्रमकता याचा अंदाज येतो. चित्र तपासणी. सोनोग्राफी, क्षयकिरण, सीटी स्कॅन, MRI, रक्तवाहिनी चित्र इत्यादी निरनिराळ्या चित्रतंत्रामध्ये कर्करोगाच्या गाठींचे आणि प्रसाराचे नेमके चित्र कळू शकते. काही वेळा पूर्ण शरीराचा स्कॅन करावा लागतो. रक्त तपासणी. रक्त तपासण्यामध्ये रुग्णांची एकूण परिस्थिती ठरवण्यासाठी रूटीन किंवा विशेष तपासण्या केल्या जातात. याशिवाय कर्करोग विशिष्ट द्रव्य शोधण्यासाठी काही खास तपासण्या उपलब्ध आहेत. यात HIV विषाणू, ट्यूमर, मार्कर्स इत्यादी तपासण्या आहेत. एंडोस्कोपी. एंडोस्कोपी म्हणजे नलिका दुर्बिणीने अंतर्भागाची तपासणी करणे. या यंत्राने स्वरयंत्र, श्वसननलिका, अन्ननलिका, जठर, मोठे आतडे, मूत्राशय, स्त्रीबीजांड, गर्भाशय इत्यादी अवयवांचे निरीक्षण करता येते. या तंत्राने कर्करोग निदानात फारच प्रगती झालेली आहे.
शिवाय या नलिकेतून याच वेळी संशयित गाठींचा नमुनाही घेता येतो. ट्यूमर मार्कर. निरनिराळ्या कर्करोगामुळे रक्तात विशिष्ट द्रव्ये आढळतात त्यांना ट्यूमर मार्कर असे म्हणतात. मेमोग्राफी ही तपासणी स्तनाच्या कर्करोगासाठी वापरतात. यात स्तनातल्या रक्तवाहिन्यांचा फोटो काढून गाठीची शक्यता तपासतात. कर्करोगावरचे उपचार 3 प्रकारचे आहेत. 1. शस्त्रक्रिया करून गाठ काढून टाकणे. 2. किरणोत्सारी उपाययोजना. 3. कर्करोग विरोधी औषध. प्रश्न 10. तुमच्या घरी असणाऱ्या औषधांची नावे व त्यातील घटक लिहा व त्यांची यादी करा. 1. फिक्स वेपोरब, कापूर, निर्गिली तेल, मिथॉल. 2. क्रोसिन, पॅरासिटामोल. 3. ॲटम एक्सेल 200, एक्झिथ्रोमायसिन. 4. P250, पॅरासिटामोल. 5. रेस्वान, लिओप्रोपोझिन. 6. व्हिटॅमिन B12, B कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन B1, B2, B6, B12. 7. झेरोडोल P, एक्सेक्लोफिनॅक. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा.